आपला भोवताल, आपला परिसर, आपली पृथ्वी प्रदूषित होते आहे. आपल्या कृत्यांचा गांभीर्याने विचार करायची वेळ आली आहे. कदाचित ही शेवटची संधी असेल आपल्यासाठी, आपल्या भावी पिढ्यांना मोकळा श्वास घेण्यासाठी, पक्ष्यांना गाण्यासाठी. प्रदूषण थांबवा. नमस्कार. यंग तरंगच्या या भागामध्ये आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. मंडळी, एक जुनी म्हण आहे, हवा, पाणी, जमीन या गोष्टी आपल्याला केवळ परंपरेने किंवा वारसा हक्काने मिळत नाहीत, तर खरं तर ही येणाऱ्या पिढ्यांनी आपल्याला दिलेली उधारी असते. पहा ना, आपल्याला जरी वाडवडिलांकडून संपत्ती मिळाली तरी तिचा आपण म्हणजे वर्तमान पिढीने जर जपून वापर केला तरच येणाऱ्या अनेक पिढ्यांना त्या संपत्तीचा उपभोग घेता येऊ शकतो. आजकाल सगळ्यांना हीच चिंता सतावतीये, कारण आपली ही नैसर्गिक संपत्ती हळूहळू नष्ट होतीये का? येणाऱ्या पिढ्यांना ही संपत्ती पुरेल का? आणि जर त्यांच्यासाठी ही उरली तर तिची स्थिती कशी असेल? या सगळ्याच चिंतेच्या आणि आपण सगळ्यांनी विचार करायलाच हवा अशा विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपल्याबरोबर आहेत आपले यंग प्रतिनिधी. त्यांचं एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. पर्यावरण आणि पर्यावरणावर होणारे प्रदूषणाचे परिणाम याची आपण चर्चा करत असताना, ही नैसर्गिक संपत्ती कशी वाचवायची याविषयीची चर्चा करत असताना आपल्याबरोबर असे एक तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत जे थेट या विषयाच्या संदर्भामध्ये काम करतात. त्यांची ओळख करून घेऊया. आपल्याबरोबर आहेत प्राध्यापक विद्याधर वालावलकर, रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करत असतानाच पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि पर्यावरणवादी लेखक म्हणूनही ते काम करत आहेत. पर्यावरण दक्षता मंचाचे ते जनरल सेक्रेटरी आहेत. मनपूर्वक स्वागत सर. त्याचबरोबर आपल्याबरोबर आहेत संतोष देवधर. देवधर सर स्वतः सिव्हिल इंजिनियर असून पर्यावरणवादी कार्यकर्ते म्हणूनही ते काम पाहत असतात. सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. एवढंच नव्हे तर नॅशनल बिल्डिंग कोड ही जी आपल्या भारताची विकासाची दिशा ठरवणारी संस्था आहे त्याचेही ते सदस्य आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. विविध प्रकारचं प्रदूषण आपल्या अवतीभोवती घडत असतं. आज पर्यावरणाचं रक्षण हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय, आज आपल्या अभ्यासक्रमाचा सुद्धा हा विषय. त्यामुळे इथे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मला वाटतं प्रदूषणाची एक प्राथमिक माहिती निश्चितपणे आहे. तुम्हाला काय वाटतं, नेमकी प्रदूषणाची कारणं काय आहेत आणि किती प्रकारचं प्रदूषण आपल्या अवतीभोवती होत असतं? प्रदूषण आजकाल गाड्यांमुळे सुद्धा खूप वाढत आहे, कारण की ती लोक PUC ठीक करत नाही, त्यामुळे काळा धूळ पसरतो. तो ओझोन लेअरला सुद्धा मदत करतो तयार व्हायला. आपण जो कचरा टाकतो त्याच्यामुळे सुद्धा प्रदूषण होते. फॅक्टरीज, इंडस्ट्रीज व खूप सारे काय बनले मिल वगैरे आहेत, तर त्याच्यामधून निघणारं हार्मफुल केमिकल्स वगैरे पण आपल्याला इफेक्ट करतात. ते रिव्हर्स वगैरे किंवा दुसऱ्या जागेवर जाऊन त्याचे जे केमिकल्स असतात ते त्याच्यामध्ये मिळतात आणि जे आपल्या ह्यूमन लाईफला किंवा सर्वांनाच इफेक्ट करू शकतात. प्लास्टिक बॉटल्स वगैरह, प्लास्टिक पॉलीथीन बैग्स वगैरह अगर हम लोग ज़मीन पे फेंकते हैं तो वो ज़मीन के अंदर डिकम्पोज तो होता नहीं है, इसीलिए वो ऐसे ही वेस्ट पड़ा रहता है, जिसकी वजह से फर्टिलिटी और न्यूट्रिशन सॉइल का कम होता है. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण ज्या गोष्टी वापरतो त्या पुन्हा रिसायकल होत आहेत की नाही किंवा त्या विघटन त्यांचं होत आहे की नाही हे पाहणं. जो हम लोग दिवाली में जो फटाके फोड़ते हैं उसके वजह से भी होता है. कुठल्या प्रकारचं प्रदूषण होतं? एयर त्यामुळे पोल्यूशन. ध्वनी आणि हवेचं प्रदूषण या दोन्ही प्रकारचं प्रदूषण फटाक्यांमुळे होताना आपल्याला दिसतं. हां, सॉइल में ओवर यूज़ इंसेक्टिसाइड्स एंड पेस्टिसाइड्स यूज़ किए जाते हैं, जिसकी वजह से सॉइल बेकार हो जाता है. एंड सॉइल 200 साल में
छोटा सा लेयर बनता है जिसकी वजह से सॉइल का बहुत पॉल्यूशन हो रहा है। बरोबर, म्हणजे जमिनीचा जो नवीन स्तर निर्माण होणार आहे तो व्हायला खूप वेळ लागतो आणि आपण खराब मात्र तो अतिशय जलद गतीने करतो आहोत. अनेक खूप छान मुद्दे या मुलांनी मांडले. एकदा जोरदार टाळ्यात त्यांचं अभिनंदन करूया. विविध प्रकारचं जे होणारं प्रदूषण आहे त्याची प्राथमिक माहिती आमच्या या विद्यार्थ्यांकडे नक्की आहे असं मला म्हणावंसं वाटतं. पण प्रदूषणाची जर नेमकी व्याख्या करायची असेल तर ती कशी करताय? खरं म्हणजे आपल्याला ज्या ठिकाणी जी वस्तू अपेक्षित असते ती त्या ठिकाणी नसली आणि त्याच्याऐवजी भलतीच वस्तू असली की आपली गैरसोय होते. निसर्गाने सगळ्या वस्तूंना एक एक जागा ठरवून दिलेली आहे आणि ती वस्तू त्या ठिकाणी असावी असं म्हटलेलं आहे. ती त्या ठिकाणी न असता दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी असली तर ते खरं म्हणजे त्या ठिकाणी असलेलं प्रदूषण असतं. बरोबर. म्हणजे चुकीच्या ठिकाणी असलेली गोष्ट हे प्रदूषण आहे. अगदी सोप्या भाषेत, म्हणजे एकदम सोप्या भाषेत समजायचं असेल तर म्हणजे आपल्याला अपेक्षित असलेल्या गोष्टी ज्या ठिकाणी ठेवाव्या, ज्या ठिकाणी टाकाव्यात हे सांगितलंय किंवा ज्या ठिकाणी त्याचं अस्तित्व असावं ते नसताना आपण दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी ते ठेवायचा प्रयत्न केला तर ती चुकीची ठिकाणं चुकीच्या ठिकाणी ठेवल्यामुळे प्रदूषण होऊ शकतं. बरोबर, म्हणजे निसर्गामध्ये आपण मानवाने केलेली उलथापालथ म्हणजे प्रदूषण अशी एक व्याख्या आपण करू शकतो. सर, आपण काय सांगाल, नेमकी कारणं काय आहेत या प्रदूषणाची? ज्यावेळेला आपण या गोष्टींचा प्रदूषणाचा विचार करतो त्यावेळेला आपण एक मनात गोष्ट नक्की ठेवली पाहिजे की प्रदूषण हे जे घडत आहे आपल्याकडे हे कुठल्या तरी एका हिमनगाचं टोक आहे. त्याच्या खाली बऱ्याच अनेक गोष्टी अशा घडत आहेत त्याच्यामुळे घडणारा हा परिणाम आहे. बरोबर. आता एक बघाशी वायू प्रदूषणाचं त्याने गाड्यांचं उदाहरण घेतलं आपल्याला. त्याला एक उदाहरण मी त्याला एक आपल्याकडे घडलेली घटना सांगेन की भोपाळ दुर्घटना जी आपल्याकडे घडली ती जगातली सर्वात मोठी रासायनिक अभिक्रियामुळे रसायनामुळे घडलेल्या वायू प्रदूषणाची घटना होती. त्यात हजारो लोकांचा जीव गेला, लाखो लोक अजूनही ते भोगतायत. तरी आपल्या देशात घडलेली घटना होती. तर ह्याबरोबर पाण्याचा तिने विचार केला. पाण्यात प्रदूषण, कारखान्यामधून पाणी बाहेर पडतं याच्यावरती. तर जलप्रदूषण हा माझ्याकडे मोठा मुद्दा आपल्याकडे आहेच, त्याच्यामुळे घडणारे दुष्परिणाम आपण भोगत आहोतच. पण त्याला मी अजून एक ॲडिशनल मुद्दा पुढे जोडीन मुलांना विचार करायला की पाण्याच्या प्रदूषणाबरोबर पाण्याची उपलब्धता हा दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये आलेला आहे. म्हणजे सरांनी जे सांगितलेलं मी पुढे असं ॲडिशन त्याच्यामध्ये घालत जाईन की प्रदूषण जे म्हणतोय आपण त्याच्यामध्ये ते पंचमहाभूत जी आपल्या पृथ्वीवरती राज्य करत म्हणतो की त्यांच्यामुळे आपलं जीवन बनतं, त्यांच्यामधली जी गडबड झाली का, त्यांच्यामध्ये होणारी सरमिसळ का, त्यांच्या अभिक्रियांमध्ये होणारी उलथापालथ त्याचा दृश्य परिणाम म्हणजे प्रदूषण. बरोबर. आणि या सगळ्याचा इफेक्ट त्या गोष्टींची उपलब्धता आणि त्या उपलब्धता नसल्यामुळे आपल्यावरती होणारा स्ट्रेस आणि त्याच्यामुळे घडणारे दुष्परिणाम, अशी एक लिंक आपण ह्याला लावू शकतो. मी आता जे म्हटलं की ही सगळी आपल्याला निसर्गाने दिलेली संपत्ती आणि ही हळूहळू कमी होतीये, तर हे खरं आहे का? पृथ्वीवरचं पाणी कमी होतंय का? तर कमी होत नाहीये. म्हणजे आपण ज्या पद्धतीने आता पृथ्वीवरती म्हणजे हे जे म्हणाले उलथापालथ जी होते ती पृथ्वीवरती पाणी तेवढंच आहे, परंतु आपल्याला प्यायचं पाणी कमी होतंय किंवा वापरायचं पाणी कमी होतंय. बरोबर. कारण आपण ते मोठ्या प्रमाणावरती प्रदूषित करायला लागलोय. म्हणजे आपल्याला आत्ता जर माहिती असेल तर मध्यंतरी CSE नावाच्या संस्थेने दिल्लीमध्ये एक रिपोर्ट प्रसिद्ध केलेला आणि त्यांनी असं म्हटलेलं की आपण जे बाजारातून विकत घेऊन पाणी पितो ते सुद्धा आणि आपण जी कोल्ड्रिंक्स बाजारातून विकत घेऊन पितो त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये पेस्टिसाइड आहे, जे माणसाच्या जीवाला हार्मफुल नाही आहे परंतु पेस्टिसाइड निश्चितपणे आहे. बरोबर. त्यामुळे पोल्युशनची मात्रा कुठपर्यंत जाते तर इथपर्यंत जाते की बाजारातनं आणलेल्या वस्तूमध्ये सुद्धा आता प्रदूषणाचं काही प्रमाण आणि आज ती मात्रा नियंत्रित आहे पण भविष्यात वाढूही शकते. आणि नियंत्रित मात्रा ही सर्वसामान्य माणसासाठी लागू आहे परंतु वीक माणसाला लागू नाहीये, लहान मुलाला लागू नाहीये, म्हाताऱ्या व्यक्तीला लागू नाहीये. तर सर्वसाधारणपणे धडधाकट माणसाला जी टॉलरेबल असते ती टॉलरन्सची कदाचित तिथे मार्किंग काहीतरी केलेलं आहे. त्याच्यापेक्षा अधिक लोकांना, त्याच्यापेक्षा लहान मुलांना किंवा त्याच्यापेक्षा वयाने वृद्ध असलेल्या माणसाला कदाचित तेवढी मात्रा सुद्धा सहन होणार नाही असं असू शकतं. माझी खात्री आहे मुलांना तुम्ही सगळेच जसे हे दोघं जण आपली ओळख पर्यावरणवादी म्हणून करून देतात तसं तुम्हाला पर्यावरण प्रेमी आपण नक्की आहोत आणि अनेक गोष्टी तुम्ही तुमच्या अभ्यासक्रमामध्ये तुमच्या शाळेमध्ये अशा करत असाल की ज्याला आपण ग्रीन पॉलिसी म्हणतो. असं काय काय तुम्ही करता मला जरा सांगा. आमच्या शाळेमध्ये आता कोणाचा पण वाढदिवस जर साजरा केला जातो तर सर्वजण असे चॉकलेट्स वगैरे केक सर्वांना वाटतात. तर आमची जी हेडमिस्ट्रेस म्हणजे शाळेची अध्यापिका आहे त्यांनी एक असं पॉलिसी केलं की ज्यांचा पण वाढदिवस असणार ते त्यांच्या वाढदिवसाला शाळेला एक सॅपलिंग देणार. म्हणजे आमच्या इथे ग्रेस गार्डन करून आहे
तर त्याच्यामध्ये ते स्वतःला लावणार म्हणजे त्यांना स्वतःला पण एक संदेश मिळतो की आपण सॅपलिंग प्लांट केल्याने एक पोल्यूशन कंट्रोलमध्ये येतं आणि ते चांगलंही असतं. जब भी हमारे स्कूल में कोई भी फंक्शन होता है तो गेस्ट को एज अ टोकन ऑफ अप्रिसिएशन हम लोग एक सैपलिंग देते हैं, जिससे ये होता है कि वी स्प्रेड द मैसेज ऑफ एनवायरनमेंट थ्रू आउट द सराउंडिंग्स अँड द नेबरहुड्स. नक्की. हां. आमच्या शाळेमध्ये कसा वीक मीन्स एन्व्हायरमेंट वीक साजरा केला जातो, ज्याच्यात खूप फोकस एन्व्हायरमेंटवर केलं जातं. इतर वेळी पण करतो आणि तेव्हा वाढदिवसाची जशी ती बोली देतो, सगळे स्लॅपलिंग पण देतात, पण तेव्हा खूपच त्यांना हे फोकस करतो. माहिती तुम्हाला बरीच मिळते या हां, तेव्हा संपूर्ण माहिती वीकच्या मिळते, कार्यक्रमांमधून. हां. असं कुठलाही प्रोग्राम असं शाळेत इंडिपेंडन्स डे, रिपब्लिक डे किंवा हिंदी डे, मराठी काही असून दे, जे पण गेस्ट येतात किंवा कोणी येतं आम्ही बघायला की आम्ही कसं साजरा करतो, ते एक ना एक सॅपलिंग शाळेच्या ग्रेस गार्डनमध्ये लावून जातातच. आणि परत एन्व्हायरमेंट वीक जसे ती बोलली तेव्हा असे शाळेतले 15-20 मुलं बॅनर्स आणि परत सर्व जे नारे असतात ते पोल्युशनवर घेऊन आम्ही स्कूलचं जे एरिया आहे तिकडे जातो. ते रॅली सर्वांना एक मेसेज स्प्रेड करण्यासाठी जनजागृतीचा पण तुम्ही प्रयत्न करता. हां. हम लोग के स्कूल में इन्वायरमेंट डे पर स्टूडेंट्स को सैपलिंग दिए जाते हैं. वो हम लोग को अपने नियर बाय विसिनिटी या गार्डन में उसे प्लांट करना होता है, जिससे हम लोग पोल्यूशन कम कर सकते. आम्ही आमच्या शाळेत इन्व्हायरमेंट डेला म्हणजे इन्व्हायरमेंट पूर्ण वीक असतो आमच्या शाळेतसुद्धा. आम्ही त्या दिवशी असे आम्ही वर्किंग मॉडेल बनवतो आणि आम्ही स्टुडंट्सला सांगतो की आपण इन्व्हायरमेंट कसं क्लीन ठेवू शकतो, इन्व्हायरमेंटला क्लीन ठेवायचे मेथड्स काय आहेत, आणि आम्ही सॅपलिंगसुद्धा लावतो त्या दिवशी. आणि पूर्ण इयर आम्ही म्हणजे जसा टाईम भेटतो तसं त्याची केअर पण घेतो आणि आम्ही जाऊन बघतो सुद्धा की ते सॅपलिंग बरोबर आहे की त्याचे काय प्रॉब्लेम आहेत तसं. वा. आपल्याबरोबर प्रेक्षकांमध्ये सुद्धा इतके विद्यार्थी मित्रमैत्रिणी आहेत. तुम्हाला कुणाला सांगायला आवडेल असा एखादा हिरवा उपक्रम तुम्ही केलेला? एनवायरनमेंट डे पे हम लोग है ना एक सैपलिंग लगाते हैं और उससे जैसे हमारे चेयरमैन सर ने कहा है ईच वन प्लांट वन, वैसे हमारे गार्डन में भी लगाते हैं. सगळी मुलं वृक्षारोपणामध्ये खूप सक्रिय सहभागी होताना दिसत आहेत आणि त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा हा अभ्यासक्रमाचा सुद्धा खूप प्रयास दिसतोय, खूप प्रयत्न दिसतोय. अशा आणखीन काय काय गोष्टी आहेत ज्या आम्ही करू शकतो? प्लांट म्हणजे झाड लावणं एकदम सोपं आहे, झाडाची काळजी घेणं कठीण आहे. बरोबर. त्यामुळे जशी झाडं लावलेली आहेत तशी झाडाची काळजी घ्यायला सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना शिकवणं आवश्यक आहे. दुसरं असं आहे की कुठली झाडं लावली यालाही महत्त्व आहे. त्या जमिनीमध्ये पूर्वी जी झाडं होती त्यांची एक विशिष्ट पद्धतीची बायोडायव्हर्सिटी म्हणजे एक जैवविविधता त्या जागेची असते, त्या परिसराची असते. ती न करता आपण जर सुंदर दिसणारी किंवा वेगळी दिसणारी अशी झाडं आणून लावली तर त्यातनं त्या जागेचं जैवविविधता आहे ती राखली जात नाही. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं की कुठली झाडं लावावी याच्यावरती सुद्धा मुलांनी आधी अभ्यास करून तीच झाडं आणून लावायला पाहिजेत. बरं. तिसरं असं आहे की या झाडांचे फायदे काय काय आहेत किंवा या झाडांचं तिथे अस्तित्व का असावं याबद्दलची माहिती जी आहे ना या मुलांना पोहोचवणं आवश्यक आहे. ज्या मुलांना आता झाडं लावा असं सांगितलं जातं, परंतु या झाडाचा उपयोग काय, या झाडाचं औषधी महत्त्व आहे का, किंवा या झाडाचं पासून येणारी फळं फुलं. म्हणजे मला आठवते की चेंबूरमध्ये एका शाळेतल्या मुलांनी उपक्रम केलेला. त्या शाळेतल्या मुलांना असं सांगितलेलं की तुम्हाला या परिसरातली जी झाडं आहेत ना त्या प्रत्येक झाडाची एक डायरी लिहायची आहे. त्या दिवसातला 1 तास त्या झाडाचं ऑब्झर्वेशन करायचं आणि त्या झाडाची डायरी लिहून काढायची. मग त्या मुलांनी त्या झाडाची डायरी लिहून काढलेली की आज वारा आला आणि त्यांनी ती झाडाची पानं हलली, मग एक पक्षी येऊन बसला, त्या पक्षाचं नाव लिहिलं आणि बघता 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 प्रत्येकाच्याकडे त्या झाडाबद्दलची इतकी माहिती जमा झाली की त्याला तो आपला भाऊ किंवा बहिणीप्रमाणे वाटायला लागला. वा. इतकं ऑब्झर्वेशन म्हणजे झाडाचं ऑब्झर्वेशन करायला लागल्यानंतर त्याच्यामध्ये असलेली आत्मीयता उत्पन्न होणं हे खरं झाडं लावण्यामागचं सायन्स आहे. बरोबर. म्हणून मुलांनी हे झाडं लावताना त्याच्या पुढचं हे सगळं सायन्स आहे ते पण फॉलो केलं पाहिजे. सर तुम्ही काय सांगाल या पिढीची निसर्गाशी मैत्री व्हावी यासाठी आणखीन काय करता येऊ शकतं? नाही, तशा बऱ्याच गोष्टी करू शकतो आपण याच्यामध्ये. तर जसं मुलं झाडं लावतात हा एक वेगळा मुद्दा झाला. त्याशिवाय ती मला सांगत होती की आम्ही पर्यावरणाची जनजागृती करायला यात्रा काढतो. मग त्यानंतर मी त्यात एक मुद्दा ॲड करीन त्याच्यामध्ये की यात्रा काढता, तुम्ही प्रभात फेरी करता, सगळं ठीक आहे, होर्डिंग्स बनवता, घेऊन फिरता, पण नंतर त्या होर्डिंग्सचं काय करता? ते टाकून देता का तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी देता? त्याचं काय करता पुढे?
हा एक मुद्दा आहे. निसर्गाशी जवळ जायचं असेल किंवा निसर्गावरती प्रेम करायचं, निसर्गामध्ये मला जास्तीत जास्त मिसळून जायचं असेल तर ट्रेकिंगला गेल्यावरती मी काय करतो ह्याचा आपण थोडासा विचार या ठिकाणी करायला पाहिजे. निसर्गात जा, त्याचं ऑब्झर्वेशन्स करा आणि त्याच्यामधून माहिती घेऊन त्याचा आपल्या जीवनात कसा वापर करता येईल याचा विचार करा. विविध प्रकारचं प्रदूषण सध्या होत असताना आपल्याला दिसतं. म्हणजे जसं आता मुलांनी सांगितलं की ध्वनी प्रदूषण होतं आहे, पाण्याचं प्रदूषण होतं आहे, आपणही म्हणालात की हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. तर या सगळ्या बाबतीत वैयक्तिक स्तरावरती आम्ही काय काय करू शकतो? एक एक विषय घेऊ. पाणी प्रदूषणाचा मी विषय याच्यामध्ये घेतला तर पाणी प्रदूषण किंवा वॉटर पोल्युशन होणारे इफेक्ट्स तर मला आज माहिती आहेत. तर या ठिकाणी बसलेल्या सगळ्यांना मी एक कॉमन प्रश्न विचारेन की तुम्ही शाळेमध्ये वॉटर बॅगमध्ये पाणी नेता, ते अर्ध जे पाणी सगळं पित नाही पण थोडंसं पाणी त्याच्यामध्ये उरतं, त्याचं तुम्ही काय करता? 2-3 उदाहरणं सांगा मला. रिसेसच्या वेळेला आम्ही खाली येतो किंवा डिस्पर्सलच्या टायमाला सुटतो तेव्हा जर पाणी उरलं असेल तर तिकडे प्लांट किंवा पॉट्स असेल त्याच्यामध्ये मी पाणी टाकते. स्कूलच्या गेटमधून बाहेर निघते तर रोडच्या साईडला काही प्लांट्स लागलेले असतात छोटे छोटे, मग त्याच्यामध्ये ते पाणी होतं. स्कूलमधून येताना माझ्या बिल्डिंगच्या इकडे एक छोटासा पॉन्ड आहे पक्ष्यांसाठी, तिकडे उरलेलं पाणी ठेवून देतो. खूप छान गोष्टी करतायत ही मुलं. एक सोपा उपाय हा सगळ्यांनी करावा. इथून पहिल्यांदा ह्याच उपाय जर केला आपण थोडीशी आपल्यातर्फे पाणी वाचवायच्या मोहिमेला एक सुरुवात करू असं मला वाटतं. नक्कीच. दुसरी गोष्ट अशी असते की तुमच्या घरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये जे विजेची उपकरणं आहेत किंवा जितकी वीज मी आज घरामध्ये वापरतोय ती माझी खोलीतून दुसऱ्या खोलीत जाताना तुमचे किती जण न विसरता लाईट आणि पंखा बंद करतात? सगळे करतात. व्हेरी गुड. गुड. व्हेरी गुड. गुड. एकदा तुम्हा सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या. कारण साधन संपत्ती जपून वापरली तर निश्चितच आपण पर्यावरण संवर्धन त्याच्यामधून करतो आहोत. पण सर अनेकदा प्रश्न पडतो असा की आपण आपापल्या स्तरावरती काही ना काहीतरी करत असतो, पण फार मोठ्या जसं कारखान्याचं प्रदूषण किंवा या गोष्टी बोलल्या गेल्या की यांनी खूप मोठ्या प्रमाणात निसर्गाची हानी होत असते आणि त्याच्यावरती माझा किंवा कुणाचाही कंट्रोल आता तसा दिसत नाही. मग अशा वेळेस हे माझे छोटे छोटे मेजर्स किती उपयोगी पडतील? मला असं वाटतं की ग्लोबल वॉर्मिंग नावाची एक मोठी समस्या आहे. हे सगळ्यांना पाठ आहे, कारण जर डेफिनेशन विचारलं तर हे सगळी मुलं सांगतील. पण या वैश्विक समस्येच्या निर्मितीमध्ये कोण आहे? तर आपल्यापैकी प्रत्येक माणूस आहे. म्हणजे ती निर्माण कशी झाली समस्या? ग्लोबल वॉर्मिंग किंवा सगळ्या ठिकाणी पृथ्वी गरम व्हायला लागली. ती गरम का व्हायला लागली? तर पृथ्वीच्या वरती येणाऱ्या सूर्याच्या किरणांना जमिनीपर्यंत यायचं थांबवणारे सगळे वृक्ष आहेत ते नष्ट झाले. फक्त एकमेव आणि सगळ्यात मोठं कारण आहे. तुम्ही आत्ता रस्त्यावरनं जाताना कुठल्याही झाडाला हात लावा, तुम्हाला कधीही कुठलंही झाड गरम लागणार नाही, कुठलंही नाही. आणि तुम्ही 2 तास उन्हामध्ये उभे राहा, तुमचं डोकं तापून जाईल. हा फरक आहे ना. ज्या ज्या वस्तू मानवनिर्मित आहेत, सगळं सिमेंटने बांधलेलं बांधकाम जेव्हा उन्हात असेल तेव्हा तुम्ही त्याला हात नाही लावू शकत, कारण ते फक्त सूर्याची उष्णता घेतं. आणि झाड ही अशी एकच गोष्ट आहे की जे सूर्यापासून फक्त ऊर्जा घेतं. मग जो ऊर्जा घेणारा झाड आहे त्याला आपण सहज तोडून टाकतो. आणि आपण कॉन्झर्वेशन कसलं करतोय? तर बिल्डिंगचं, त्याचं रक्षण करतोय, त्या सस्टेनेबल व्हायचा प्रयत्न करतोय, मोठी मोठी शहरं बांधतोय, रस्ते बांधतोय, पोर्ट्स बांधतोय, एअरपोर्ट्स बांधतोय. कधीतरी ठरवायला लागेल की आपल्या प्रायोरिटीज काय आहे. सर मला वाटतं आपण जो सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा विषय मांडता की ज्याला आपण म्हणूया एक सर्वसमावेशक आणि सर्व विधायक अशी विकासाची कल्पना, तर याची मग कल्पना असावी का? म्हणजे आमच्या मनात आता प्रश्न आहे की मग एअरपोर्ट नाही का बांधायचे, मग डॅम्स नाही का बांधायचे, तर याला काय उत्तर असेल? याच्यामध्ये असं आहे की किती जरी आपण प्रयत्न करायचा विचार केला, काही जरी आपण केलं यामध्ये, तरी डेव्हलपमेंट्सच्या होत राहणारच आहेत. कारण आपली लोकसंख्या ज्या गतीने वाढत आहे त्या प्रत्येकाला सोयीसुविधा पुरवायला डेव्हलपमेंट्स होणं हे आवश्यकच आहे. आणि पण डेव्हलपमेंट्स होत असताना आणि त्याचा एन्व्हायरमेंटवरती प्रेशर येत आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ह्याच्यामधून मधला मार्ग असा काढायचा आपण प्रयत्न करतो की ज्या वेळेला आपण डेव्हलपमेंट करत आहोत त्याचा कमीत कमी पर्यावरणावरती परिणाम व्हावा. आणि पर्यावरणामधून किंवा निसर्गामधून जे मी रिसोर्सेस वापरणार आहे त्याचा कमीत कमी वापर मी केला जावा. त्यामुळे असं म्हणेन की ह्याचा विचार करताना मला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इन्व्हायरमेंट, पॉलिटिक्स, इकॉनॉमिक्स आणि बिझनेस सेन्स ह्या गोष्टीचा विचार करावा लागतो. कारण कितीही जरी आपण म्हटलं की मला हे नको ते पाहिजे, तरी कुठल्या तरी गोष्टीत बिझनेस सेन्स असल्याशिवाय कोणी त्या विषयाकडे बघत नाही. ही वस्तुस्थिती आहे आपली आज. एक सर्वसमावेशक असा हा विषय आहे, केवळ कागदावरती राहिलेला नाही हा विषय, तर आपल्या आयुष्याला भिडलेला आहे. ते कसं याचा विचार करूया पुढील भागामध्ये. आता वेळ एका छोट्याशा विश्रांतीची.
ब्रेकनंतर यंग तरंगमध्ये पुन्हा एकदा आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्याबरोबर वालावलकर सर आहेत, ज्यांना स्वतःची ओळख वेस्ट मॅनेजर अशी करून द्यायला खूप आवडते. सर, आपण एक वेस्ट मॅनेजर आहात, म्हणजे नेमकं काय पद्धतीचं काम करता? वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे नेमकं काय? ठाणे महानगर आणि परिसरातले दोन महानगर वसई विरार आणि मीरा भाईंदर या सगळ्या परिसरातल्या रुग्णालयामध्ये जो घनकचरा तयार होतो हा हॅझार्डस आहे. म्हणजे हा जर इतस्ततः टाकला तर त्याच्यापासून रोगराई पसरू शकते. बरोबर. हा सगळा कचरा गोळा करून त्याच्यावरती प्रक्रिया करून तो निर्जंतुक करण्याचं हे सगळं म्हणजे यंत्रणा ही मी जवळजवळ गेली 10 वर्ष राबवतो. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ किंवा सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड यांनी जे नॉर्म्स ठरवलेले आहेत त्या नॉर्म्सप्रमाणे या सगळ्या कचऱ्यावरचं व्यवस्थापन केलं जातं. जवळजवळ 70 ते 80 लोकांचा रोजगार या कचऱ्याच्या सिस्टीमवरती अवलंबून आहे. बरं. आणि तुम्हाला आठवत असेल तर गेल्या म्हणजे अगदी मोठात मोठा पूर जरी येऊन गेला तरी सुद्धा या एरियामध्ये कुठल्याही प्रकारचे कॉन्टॅजियस डिसीजेसचं स्प्रेड झालेलं नाही. याचं काही प्रमाणात श्रेय हे जसं आरोग्य यंत्रणा आहे कारण त्यांनी ते डॉक्टर तसे प्रोव्हाइड केले. आणि याच्यामध्ये मेनली हॅझार्डस वेस्ट त्या जिथे तयार होतं तिकडनंच ते उचललं जातं. बरोबर. आणि उचलताना सुद्धा ते सेग्रिगेट केलं जातं 3 किंवा 4 प्रकारामध्ये. अशा प्रकारे विभाजित केलेलं जे वेस्ट आहे ते योग्य प्रकारे बंद गाडीतनं आणून एका ठिकाणी आणून मग त्याच्यावरची प्रक्रिया केली जाते. हे सगळं करणारी जी यंत्रणा आहे त्याला भरपूर नॉर्म्स आहेत, म्हणजे भरपूर प्रकारचे कायदे आहेत. हे सगळे कायदे त्याच्यामध्ये पाळले जातात. म्हणजे याच्यापैकी प्रत्येक गाडी जी धावते ना ती गाडी सॅटेलाइटवरती मॅप होते. ती कुठे गेली, कुणाकडे थांबली, किती वेळ थांबली आणि कशी गेली पुढे. अच्छा. किंबहुना ही सगळी जी यंत्रणा चालते तिथे कॅमेरे लावलेले आहेत आणि ते कॅमेरे त्यांची मॉनिटरिंग अथॉरिटी आहे ती त्यांच्या ऑफिसमध्ये बसून बघू शकते की हे लोक ही प्रक्रिया योग्य प्रकारे करतायत की नाही. मला वाटतं ही सगळी माहिती आपल्याला नवीन आहे, कारण कचरा या गोष्टीकडे आम्ही अशा दृष्टीने कधी बघितलं नाही. आता तुम्ही सांगताय हा रुग्णालयीन कचरा आहे, आणखीनही विविध प्रकारचा कचरा असतो, तर त्या सगळ्याचंही असं व्यवस्थापन होऊ शकतं? खरं म्हणजे कचऱ्याचं व्यवस्थापनाचं एक शास्त्र आहे मोठं. दुर्दैवाने आपल्याकडे अशा प्रकारची ट्रेनिंग देणारी कुठलीही यंत्रणा नाही आहे. त्यामुळे जो तो आपापल्या अनुभवावरती आणि आपल्याला जी परिस्थिती समोर येते त्याला उत्तर शोधत फिरतो आणि त्याप्रमाणे सगळी कार्यरत होते यंत्रणा. किंवा इन्फॉर्मल लेवलवरती जे एज्युकेशन आहे त्याच्यामधनं काही प्रमाणात हे शिकवलं जातं. त्यामुळे कचऱ्याची वाहतूक करणारे मॅक्झिमम लोक जे आहेत आपल्याला जे दिसतात ते काही कम्युनिटीज दिसतात त्याच्यामध्ये असलेल्या किंवा अशिक्षित लोक दिसतात आणि त्यामुळे ते कचऱ्याचं मिसहँडलिंग करतात, म्हणजे चुकीच्या पद्धतीने कचरा हाताळतात आणि यामुळे मोठ्या प्रमाणावरती हे लोक आजारी पडतात. म्हणजे आपण स्वतःला विचारून बघा की आपल्या घरातल्या कचऱ्याचं आपण काय करतो. यांना खरं प्रश्न विचारा की आपल्या घरातल्या कचऱ्याचं काय करतो. तर घराच्या बाहेर कचरा टाकणं हा मला विचारायला आवडेल खरं म्हणजे तुम्ही तुमच्या घरातल्या कचऱ्याचं काय करता. ते बॉटल्स वगैरे असतात प्लास्टिकचे, त्याचे आपण काय खूप म्हणजे असं होल्डर, पेन होल्डर म्हणून वगैरे वापर करू शकतो. आमच्या शाळेत वगैरे पण असे कॉम्पिटिशन्स वगैरे असतात तर आपण त्याचा पण वापर करू शकतो. पण घरातला जो कचरा तयार होतो तो घरातून बाहेर कसा जातो? वेट गार्बेज और ड्राय गार्बेज दोन विभागणी करून जातो. आणि कोण घ्यायला येतं कचरा? वो एक पर्सन रहता है जो बिल्डिंग में इंचार्ज रहता है उसका, वो लेके जाता है. बरं. आमच्या घरातला कचरा आम्ही बायोडिग्रेडेबल गार्बेज बॅगमधून तो कचरेवाले घेऊन जातात. बरं. तेच त्यामुळे आता याच्या कचऱ्याचा प्रवास पुढे म्हणजे यांचा प्रवास इथपर्यंतच आहे. या कचऱ्याचा प्रवास कुठे होतो पुढे. मग आपल्याला आपल्या गल्लीच्या टोकावरती कचरा पडलेला का दिसतो किंवा तो घरामधून बाहेर पडल्यानंतर रस्त्यावर जाताना घाण वास का येतो. असे प्रश्न या मुलांना पडायला जेव्हा सुरुवात होईल ना त्यावेळेला या समस्येचे समाधान मिळायला सुरुवात होईल. असं आहे की या सगळ्या कचऱ्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन फक्त घरातनं बाहेर टाकण्याची वस्तू एवढाच आहे. आता मी काय करतो ते सांगतो. माझ्या घरामध्ये एक बादली आहे आणि ती गेली 10 वर्ष आहे, ज्याच्यामध्ये माझ्या घरातनं कुठलाही वेट वेस्ट बाहेरच जात नाही. तो त्या बादलीमध्ये जातो आणि ते बादली माझ्या घरातला मांसाहारी पदार्थ सुद्धा खाते. त्याच्यामध्ये बसलेले बॅक्टेरिया जे आहेत हे या कचऱ्याचं पूर्णपणे विघटन करतात आणि त्याच्यातनं एक चांगल्या प्रकारची काळी माती तयार होते, जी माती तुम्ही सगळ्या कुंड्यांमध्ये खत म्हणून वापरू शकता. आणि हे क्रिटिकल नाही आहे. माझ्या घरात सुद्धा लहान मुलगी आहे, माझ्या घरात सुद्धा माझी आई आहे जी 70 वर्षापेक्षा मोठी आहे.
तरीसुद्धा त्यांना काही त्याच्यापासून त्रास होत नाही. मग वास येत नाही? याच्यामधून वास अजिबात येत नाही, कारण त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. कसं आहे, कुठली बायोलॉजिकल प्रक्रिया जी आहे ना तिची काळजी घेणं आवश्यक असतं. तेवढी थोडी जर काळजी आपण घेतली तर हे सगळी मुलं आहेत ना ही सायंटिस्ट होऊ शकतात. कारण प्रत्येकाच्या घरातला कचरा आहे ना त्याची कॅरेक्टरिस्टिक वेगवेगळी आहे. तुमच्या घरातला कचऱ्याचं कॉम्पोजिशन बघा, शेजारच्या घरातलं बघा, दोन्हीमध्ये वेगवेगळे आहेत. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या कचऱ्यावरती प्रक्रिया करायला शिकलात ना तर तुम्ही या ग्लोबल वॉर्मिंगला पहिलं उत्तर शोधायला सुरुवात केली असं क्या होईल. बात. एकदा सरांसाठी टाळ्या वाजवूया. मला असं वाटतं की हॅझार्डस वेस्टमध्ये अजून एक प्रकार आहे, तो ई वेस्टचा आहे. किंवा जी वेस्ट ही आपल्याला डोळ्याने वाटत नाही वेस्ट आहे, परंतु ती वेस्ट आहे. मला असं वाटतं की यांनी भरपूर त्याचं काही सर काय अभ्यास सांगाल केलेला. आपण? ई वेस्ट जेव्हा मी विचार करतो त्याला ई वेस्टमध्ये आपले मोबाईल फोन्स, कॉम्प्युटरचे स्क्रीन, आपले कॉम्प्युटरचा कीबोर्ड, कॉम्प्युटरचा मदरबोर्ड, हे सगळे पार्ट त्याच्यामध्ये येतात. आणि त्याच्यामध्ये आर्सेनिकपासून सिल्वर, गोल्ड, क्रोमियम सगळे हेवी मेटल्स त्याच्यामध्ये आहेत. तर त्याच्याकरता आता काही प्रोसेसेस ऑलरेडी सुरू झालेले आहेत की लोक मोबाईल फोन्स किंवा आपले सगळे इलेक्ट्रॉनिक वेस्ट आपल्याकडनं कलेक्ट करतात आणि ते नष्ट करायच्या प्रक्रियेमधून त्यातनं हे मेटल्स सगळे बाजूला काढतात आणि मेटल्स आपण रिसायकल केलेले पुन्हा आपल्या इतर कामामध्ये वापरू शकतो. बरोबर. तरी एक करिअर ऑपॉर्च्युनिटी आहे ही. अच्छा, यामधून करिअर सुद्धा घडू शकतं. येस, आता काही थोड्या प्रमाणामध्ये सुरू झालेलं आहे. त्याच्यामध्ये काही समस्या आहेत, काही प्रश्न आहेत, काही टेक्नॉलॉजिकल इश्यूज पण त्याच्यामध्ये आहेत, पण सुरुवात झालेली आहे. म्हणजे ह्यांनी केलं तर हे ग्लोबल वॉर्मिंगचं दुसरं उत्तर मिळालं असं मी म्हणेन. याच्यामध्ये दुसरं उत्तर यांना मिळू शकतं, एक करिअर बनू शकते. कारण मगाशी म्हटलं तसं बिझनेस अँगल शिवाय काही घडणार कठीण असतं. बरोबर. सर, आता तुम्ही ज्या प्रयोगाविषयी माहिती दिली तो जर मला माझ्या घरी करायचा असेल तर मला नेमकं काय करायला हवं त्यासाठी? खरं म्हणजे एक चांगली 16-17 लिटरची बादली, ज्याला खालच्या बाजूला तुम्हाला भोकं पाडायला लागतील, कारण याच्यामध्ये पाण्याची निर्मिती होते. ते पाणी आतमध्ये नाही राहिलं पाहिजे, तर ड्रेन झालं पाहिजे. त्याच्या बाजूला आणि वरच्या बाजूला आपण झाकण जे लावतो त्या झाकणाला सुद्धा काही भोकं पाडणं आवश्यक आहे. कारण कचऱ्यामध्ये जे जीवाणू असतात ना त्यांना ब्रिदिंगची आवश्यकता असते. बरोबर. तुम्ही बघा, तुमच्या घरामधला जो कचऱ्याचा डबा आहे ना तो जेव्हा बंद असतो तो सकाळी उघडल्यावरती तुम्ही उघडल्यावर आतून घाण वास येतो. तोच डबा तुम्ही फक्त उघडा ठेवून बघा, तुम्हाला अजिबात वास येणार नाही. कारण जेव्हा सफोकेशन होतं तेव्हा घाण वास निर्माण करणारे बॅक्टेरिया आतमध्ये निर्माण होतात. म्हणून त्याला चांगलं एअरेशन जर प्रोव्हाइड करायचं असेल तर त्याला आपण भोकं पाडू शकतो. याच्यामध्ये कचरा ही जी जागा आहे म्हणजे आपल्या घरातला सगळा टाकलेला कचरा, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या जीवांची उत्पत्ती होत असते. म्हणजे आपल्या घरामध्ये भाजीत येणारी कीड असते ना ती सुद्धा त्याच्यामध्ये छोट्या प्रकारची पाखरं निर्माण करते आणि ती बाहेर आली तर आपल्याला घाण वाटते, केम्ब्र म्हणतात त्याला. ती जर बाहेर येऊ नये असं वाटत असेल तर बाजारात मिळणारी नेटलॉनची जाळी जी आहे ती फेविकॉलने त्याला आतून चिकटवून टाकायची. म्हणजे हवा तर आतमध्ये जाते परंतु आतली केम्ब्र आहेत ती बाहेर येत नाही. याच्यामध्ये केम्ब्र होतात. कोणी सांगत असेल छातीठोकपणे की आतमध्ये काही होत नाही, तर आतमध्ये छोट्या छोट्या प्रकारच्या माशा आणि केम्ब्रही जन्माला येतात. याच्यामध्ये आपल्या घरामध्ये सगळ्यात पहिले त्याच्या खालच्या बाजूला उसाच्या चोयट्या जर आपल्याला अवेलेबल असतील तर ते, नाहीतर मग विटांचे तुकडे असे खालच्या बाजूला ठेवायचे. त्याच्यावरती ग्रीन लिव्ज म्हणजे झाडाची पानं जी आहेत ती पसरायची आणि त्याच्यावरती तुम्हाला कुठल्याही झाडाची त्याच्यावर जर तुमच्या घरामध्ये शेण अवेलेबल असेल आजूबाजूला कुठे असेल तर ते, किंवा शेणखत जर असेल तर ते पाण्यामध्ये भिजवून त्याच्यावरती पसरायचं. याच्यामध्ये काही बायोकल्चर सुद्धा मार्केटमध्ये मिळतात जी तुम्ही टाकू शकता. ते केल्यानंतर त्याच्यावरती परत एक पानांचं लेअर ठेवायचं आणि 2 दिवस वाट बघायची. वरची पानं काळी जेव्हा पडायला लागतात तेव्हा आतमध्ये योग्य प्रकारचं कल्चर डेव्हलप होतं. या कल्चरवरती दररोज 1.5 ते 2 इंच इतका जर आपण कचऱ्याचा थर जर घातलात तर साधारणपणे 8 ते 10 दिवसांनी या बादलीची कॅपॅसिटी डेव्हलप होते कचरा खायची. आणि त्याच्यानंतर ही बादली तुम्हाला साधारणपणे 6 महिने किंवा वर्षभरामध्ये भरत नाही. कारण तुम्ही जेव्हा वरती कचरा त्याच्यामध्ये टाकता 1.5 इंच त्यावेळेला खालचा कचरा त्या ऑलरेडी त्यांनी खाल्लेला असतो. या सगळ्यामध्ये कधीकधी आपल्याला असं वाटतं की त्यातनं वास येतोय तर हातामध्ये एक प्लास्टिकची पिशवी घालायची आणि खोलवरती तो सगळा कचरा ढवळून काढायचा. जर खालपर्यंत ऑक्सिजन पोचला तर 15 मिनिटांमध्ये येणारा वास निघून जातो. आणि त्यामधून कशाही प्रकारचं धोका व्हायचं काही कारण नाही, कारण हे सगळे अनएरोबिक बॅक्टेरिया एरोबिक बॅक्टेरियाज आहेत, त्यामुळे ते कधीही त्रास देणार नाहीत तुम्हाला. आणि या सगळ्यामध्ये फक्त स्वच्छता आपण जेवढी बाळगतो त्याच्यानंतर हात धुणं वगैरे हे सगळं नक्की करण्याची आवश्यकता आहे. फक्त दररोज शांतपणे वरचं झाकण उघडून त्याच्यामध्ये घरातला ओला कचरा म्हणजे काय तर आणलेली भाजी त्याचे तुकडे
फळं, त्याची सालं किंवा अशा प्रकारच्या वस्तू की ज्या ओल्या आहेत ह्या त्याच्यामध्ये टाकायला काही हरकत नाही. आपला कचऱ्याची बादली 6-7 महिने वापरल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये मांसाहारी पदार्थसुद्धा टाकू शकतो. फक्त ते वरती जर टाकले तर त्याला बाकी मुंग्या लागू शकतात. म्हणून त्याला वरची माती थोडीशी बाजूला करायची आणि हे सगळे पदार्थ खाली टाकून त्याच्यावरती माती पसरून टाकायची की साधारणपणे पुढच्या म्हणजे अगदी अंड्याची टरफलं सुद्धा त्याच्या आतमध्ये डिस्पोज होतात. फक्त त्याला वेळ जास्त लागतो. नारळाची करवंटी सुद्धा आतमध्ये डिस्पोज होते, परंतु त्याला 3 ते 4 महिने लागतात एवढंच. त्यामुळे या सगळ्यामध्ये प्रत्येक बायोलॉजिकल गोष्ट जी नैसर्गिकरित्या उत्पन्न झाली आहे ती सगळीच्या सगळी ह्याच्यामध्ये डिस्पोज होऊ शकते. आणि तुम्हाला जेव्हा असं वाटलं की बाबा ह्याच्यातलं खत वापरावं तर सोपं आहे. वरती जे काळी माती दिसत असते ना किंवा वरचा जो कचरा आहे तो थोडासा बाजूला करायचा. खालच्या बाजूला तुम्हाला काळी आपल्या चहाच्या पावडरसारखी सुंदर माती दिसते. अगदी तुम्ही ती उचलून जर त्याचा वास घेतलात तर पहिल्या पावसाच्या नंतर जो जमिनीचा किंवा मातीचा वास येतो ना तेवढा सुंदर वास त्या कंपोस्टला येतो. आणि हे कंपोस्ट तुम्ही कुठेही वापरू शकता. फक्त हे कंपोस्ट वापरून सुद्धा तुम्हाला भाजी लावता येते. सर तुम्ही अनेक वेगवेगळे प्रयोग अशा पद्धतीचे करत असता, त्याविषयी सांगा. ज्यावेळेला आपल्याकडे मोबाईल फोन्स आहेत, आपल्याकडे लॅपटॉप्स आहेत, आपल्याकडे कॉम्प्युटर्स आपल्या घरामध्ये आहेत, या सगळ्या गोष्टीमध्ये काही विविध मेटल्स वापरलेली असतात. त्याच्यामध्ये हेवी मेटल्स आहेत, काही उपयुक्त मेटल्स आहेत, काही रिसायकलेबल मेटल्स आहेत. हे सगळी मेटल्स वापरलेली असतात. तर हे सगळी उपकरणं ज्या आपण बाहेर फेकून देतो त्या त्यांचं काय होतं पुढे, का लिथियमच्या बॅटरी त्याच्यामध्ये असतात. त्या निसर्गामध्ये फेकून दिलं की त्याचं काय होतं पुढे. बरोबर. ते जाऊन ज्या ठिकाणी मी फेकताय तिकडे हेवी मेटल्सचं पोल्युशन होतं आहे, काही ठिकाणी हॅझार्ड्स त्याच्यामुळे क्रिएट होत आहे. तर त्यामुळे ह्याच्याकरता एक बिझनेस लाईन अशी आहे की ह्याच्यामध्ये एक प्रकारचा असा उपक्रम ह्याच्यामध्ये आहे की या सगळ्या वस्तू जर आपण कलेक्ट केल्या तर त्याच्यापासून हे हेवी मेटल्स काढायचे, हे मेटल्स वेगळे करायचे, उपयुक्त सामान वेगळं करायचं आणि ते इंडस्ट्रीमध्ये परत वापरायला द्यायचं आणि मग उरलेला कचरा त्याचा जो काढल्यानंतर खाली उरेल तो नष्ट करणं मग त्या दृष्टीने सोपं असतं. तर ह्या प्रकारचं एक ई वेस्ट मॅनेजमेंट किंवा ई वेस्ट कचऱ्याचं व्यवस्थापन एक आपल्याकडे नवीन सुरू झालेलं कचरा व्यवस्थापनाचा प्रकार आहे. हा पण या ठिकाणी करू शकतो. म्हणजे रिसायकलिंग ही पुढे एक मोठी करिअर ऑप्शन होऊ शकते ह्याच्यामधून. काही प्रमाणात आपल्या देशात हा प्रकार सुरू झालेला आहे, पण अजून करायला भरपूर स्कोप आहे. कारण असे भरपूर अजून गोष्टी आहेत ज्या आपण या प्रकारे रिसायकल करू शकतो. कारण ई वेस्टमधून तुम्हाला गोल्ड मिळतं, कॉपर मिळतं, जे इंडस्ट्रीमध्ये लागणाऱ्या वस्तू आहेत त्या सगळे लागणारे मेटल्स आहेत त्या गोष्टी तुम्हाला सिल्वर त्याच्यामधून मिळतो, लिथियम मिळतो. ह्या गोष्टी आपण त्यातून वापरू शकतो. त्यामुळे मी पर्यावरणावरती प्रेम करता करता माझं करिअर पण त्यात करू शकतो. बरं. कचऱ्याकडे बघण्याचा एक अगदी वेगळा दृष्टिकोन आणि त्याचबरोबर याच कचऱ्यातून आपल्याला उत्पन्नाच्या, रोजगाराच्या कशा विविध वाटा भविष्यामध्ये सापडू शकतात, अलीकडेही सापडू लागल्यात याचं भान या चर्चेतून आपल्याला नक्कीच आलं असेल. अशी आणखीनही काही या विषयावरची नवीन माहिती घेऊया, पण आता वेळ एका छोट्याशा विश्रांतीची. यंग तरंगमध्ये पुन्हा एकदा आपणा सगळ्यांचं स्वागत. प्रदूषण या विषयावरती चर्चा करत असताना ही समस्या अनेक अंगांनी आपल्या आयुष्याला भिडलेली आहे. प्रदूषणाचा आपल्या आरोग्यावरही थेट परिणाम होत असतो. त्यातून अनेक आजार उद्भवत असतात. अशाच काही आजारांविषयी माहिती घेऊया पुढील ध्वनी चित्रफितीतून. Hey guys, you're writing letters, but we haven't recorded a public service act. Let's go, I'll tell you. तुम्ही हा आवाज ऐकलात का? तुम्ही हा आवाज ओळखू शकता का? मला असं वाटलं कुणीतरी बसच्या मागे धावतंय. मला असं वाटतंय कुणीतरी पायऱ्या चढतंय आणि पायऱ्या चढताना धाप लागते ना, तो साऊंड असेल. असं वाटतंय कुणीतरी ब्लँक कॉल करून त्रास देतंय. हा आवाज असा वाटतोय जेव्हा मुलं खूप खेळून घरी आली आहेत. कोणत्या तरी गाण्यातलं ना मधलं म्युझिक वाटतंय. नाही मित्रांनो, हा कुणा बस मागे धावणाऱ्याचा आवाज नाही. नाही फ्रेंड्स, हा पायऱ्या चढतानाचा आवाज नाहीये. नाही मित्रांनो, हा ब्लँक कॉलचा आवाज नाही. नाही मित्रांनो, हा मुलांचा खेळतानाचा आवाजही नाहीये. नाही मित्रांनो, हा गाण्यातल्या म्युझिकचा आवाज तर अजिबात नाहीये. हा आवाज आहे अस्थम्याच्या पेशंटचा, ज्याला अस्थम्याचा अटॅक आला आहे. वेळेवर झालेली मदत एखाद्याचे प्राण वाचवू शकते. वेळेवर झालेली मदत एखाद्याचे प्राण वाचवू शकते. जागरूक रहा, मदत करा.
सर, अनेक असे आजार जे पूर्वी कुणी कल्पनाही केली नव्हती की हे लहान मुलांमध्ये होऊ शकतील, ते आज लहान मुलांच्या आयुष्याचा भाग झालेत. आपणही आपल्या आजूबाजूला असे अस्थमाचे पेशंट्स पाहिले असतील की ज्यांना अचानक अस्थमाचा अटॅक येतो आणि मग आपण मदतीला धावून जातो आणि त्यासाठीच आपल्याला त्याची माहिती असणं खूप गरजेचं आहे. सर, असे अनेक आजार असतील अस्थमा आणि त्यासारखे, याचा प्रदूषणाशी कसा संबंध आहे? मी 2 गोष्टी सांगतो. एक म्हणजे व्हेहिक्युलर ट्रॅफिक पोल्युशन या विषयावरती मी एक अभ्यास केलेला, त्याच्यावरती एक पुस्तक लिहिलेलं. त्यावेळेला मला असं आढळलं की रस्त्यावरती लहान मुलं जी हात धरून आईवडिलांचं उभे राहतात, ती मुलं सगळ्यात जास्त एक्झॉस्टच्या कक्षेमध्ये येतात. म्हणजे रस्त्यावरती वाहनांचे जे एक्झॉस्ट आहेत त्याच्यामधून मोठ्या प्रमाणावरती सल्फर डायऑक्साईड आणि NOx बाहेर पडतो. हे सगळे इन्हेल करणारी जी मुलं आहेत ना, ती ट्रॅफिकला उभी राहिलेली आईवडिलांचा हात धरून उभी राहिलेली जी लहान मुलं आहेत यांच्या तोंडावरतीच तो एक्झॉस्ट येतो. बरोबर. त्यावेळेला मी त्या CSE नावाच्या संस्थेमध्ये त्यांचे रेफरन्सेस बघितले. त्यावेळेला मला तिथे एक फोटोग्राफ बघायला मिळाला, ज्या फोटोग्राफमध्ये दिल्लीमध्ये रस्त्यावरती जे रिक्षा चालवणारे जे लोक असतात ना, त्यांच्या फुफ्फुसाचा त्यांच्या डेथनंतर घेतलेला फोटोग्राफ होता. जेव्हा त्यांनी ते फुफ्फुस ओपन केलं तेव्हा आतल्या बाजूला टार रोडसारखं काळं झालेलं होतं. आपल्या फुफ्फुसात गेलेला एखादा कण आहे ना, तो बाहेर काढण्याची नॅचरल सिस्टीम नाहीच आहे. आपण जे काय आतमध्ये घेतो ना, ते आतमध्येच राहतं आणि तो सगळ्यात मोठा धोका आहे. म्हणून प्रदूषित हवेला अस्थमासारखा रोग जो होतो की नाही, या अस्थमासारखा रोग हा फिजिकल काउंट्स म्हणजे आतमध्ये राहणाऱ्या पार्टिक्युलेट्सच्या मुळे जास्त होतो. आणि हे काय आहेत हे कोणाला माहिती नसतं. ते मेटलचा कण असू शकतो, ते धुलीकण असू शकतो, कार्बन असू शकतो, काही असू शकतो, जो आपल्या शरीराच्या आतमध्ये शिरल्यानंतर आपण तोंड स्वच्छ करू शकतो, कदाचित पोटातलं पण एखादं उलटी करून बाहेर काढू शकतो. परंतु फुफ्फुसात गेलेली एखादी गोष्ट बाहेर काढण्याची कुठल्याही प्रकारची मेथोडॉलॉजी आपल्याकडे नाही. त्यामुळे तुम्ही एकदा आतमध्ये घेतलेलं ते परमनंट, म्हणजे लहान मुलांना लागलेला रोग हा आयुष्यभर त्यांच्याबरोबर राहणार असतो आणि म्हणून हे सगळ्यात जास्त धोकादायक आहे. गावातली परिस्थिती आणि शहरातली परिस्थिती यामध्ये प्रदूषणाच्या अंगाने किती फरक आहे आणि अतिशहरीकरणाचे जे धोके आहेत या दोन्ही विषयी आपण सांगा. गावातली परिस्थिती म्हणजे गावातलं सगळंच वेगळं आहे. जे शिक्षण आहे ना ते प्रत्यक्ष आहे. म्हणजे मातीत हात घातल्याशिवाय मातीचा स्पर्श कळत नाही आणि त्यातनं जर शिल्प निर्माण व्हायचं असलं ना तर मातीशी खेळायला लागतं. बरोबर. दुर्दैवाने शहरामध्ये ज्या चिकट मातीशी खेळायला मिळतं ना, तिची माती नाहीच आहे, ते केमिकल आहे. म्हणजे मगाशी भरपूर मुलं सांगत होती की त्यांचं जे सगळं जीवन आहे त्या जीवनामध्ये ते इतका वेळ पर्यावरणाचा वीक साजरा करतात किंवा हा पर्यावरण दिवस साजरा करतात. आयडियली पर्यावरण ही दैनंदिन ॲक्टिव्हिटी आहे, ती दिवस साजरा करायची ॲक्टिव्हिटी नाही आहे. तर आपण आज जे जगतो ना ते कसं जगायचं तर गावाकडे बघायला हरकत नाही. तिथलं जे जीवन आहे ना, ज्याच्यामध्ये चालणं आहे, ज्याच्यामध्ये धावणं आहे, ज्याच्यामध्ये मोकळ्या हवेमध्ये फिरणं आहे किंवा मोकळ्या पायाने म्हणजे अनवाणी रस्त्यावरती किंवा अनवाणी गवतावरती चालणं आहे किंवा वनस्पतींच्या सहवासामध्ये राहणं आहे, पक्ष्यांची गाणी ऐकणं आहे, हे सगळं शहरामध्ये टेप रेकॉर्डरवरनं ऐकता येत नाही किंवा अनुभवता पण येत नाही किंवा एखाद्या गार्डनमध्ये जाऊन सुद्धा अनुभवता येत नाही. त्याच्यावरती कीटकनाशकं मारलेली आहे. त्याच्यामध्ये हे सगळ्यापासून दूर असलेलं गाव जे आहे ना, त्याच्यामध्ये प्रदूषणापासून आपण भरपूर दूर असतो. शहरात आल्यानंतर प्रत्येक गोष्टीवरती एक रसायनाचा मुलामा आहे. अनेक प्रकारची उलथापालथ होत असताना आम्ही सगळे आजूबाजूला बघत असतो आणि त्याहीविषयी अनेक प्रश्न आमच्या मनामध्ये आहेत. काय काय निसर्गाची उलथापालथ होताना तुम्ही बघताय आणि काय प्रश्न आहेत तुमच्या मनात? सर, ये जो अर्थक्वेक्स और लैंडस्लाइड्स होते हैं उनमें पोल्यूशन का कोई ये पार्ट होता है जिससे लैंडस्लाइड और ये होते हैं? पोल्यूशन किंवा प्रदूषण ही जी गोष्ट आहे ही मगाशी आपण सुरुवातीला म्हटलं होतं की हिमनगाचं टोक आहे. त्याच्या मागे बऱ्याच नैसर्गिक प्रक्रिया घडत आहेत त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे कसं होतं आहे की प्रदूषण किंवा आपण जे मानवी हस्तक्षेप करत आहोत त्या हस्तक्षेपामुळे ह्या गोष्टींचं ॲक्सेलरेशन होतं आहे. भूकंप होणं किंवा लँडस्लाईड ही नॅचरल प्रोसेस आहे, ती होणारच आहे. पण आपण आपल्या ॲक्शनने ती एक्झॅगरेट करतो, आपण त्याचं स्पीड वाढवतो आहे. आता फॉर एक्झाम्पल आता यावर्षी मालिंडला मोठी दुर्घटना झाली लँडस्लाईडची. का दरवर्षी लँडस्लाईड आपल्या सह्याद्रीमध्ये होत असते, का दरवर्षी कोकण रेल्वे लँडस्लाईडमध्ये थांबते, आपण बघत असतो लँडस्लाईड झाल्यामुळे वगैरे. त्या गोष्टी कशामुळे होत आहेत तर माझा त्याला हातभार कसा लागतो ते तुम्हाला मी आता सांगतो. की सह्याद्री माझा डोंगर आहे, त्याची रचना भौगोलिक रचना कशी आहे की बेसॉल्टचा रॉक आहे, त्याच्यावरती माती आहे, परत बेसॉल्टचा रॉक आहे, परत माती, अशी ती संमिश्र ज्वालामुखीमधून तयार झालेली संरचना आहे.
आणि त्याच्यावरती वरच्या मातीत झाडं आपली वाढतात सगळी. ही झाडं काय करतायत किंवा वनस्पती काय करतायत, ते गवत काय करताय की ते माती धरून ठेवत आहे खालचं. ते पाऊस पडला की पाणी असं पावसा झाडावरती पडून ते छानपैकी फिल्टर होऊन मातीत पडतं आणि मग हळूहळू ते व्हायला लागतं. आज आपण सह्याद्रीत तुम्ही गेलात तर काय दिसतं, जंगल दिसतच नाही, तो झाडं तोडून टाकलेली आहे. त्यामुळे काय झालं, माती ही डायरेक्ट एक्सपोज झाली आणि त्यामुळे डायरेक्ट पावसाचा मारा त्या मातीवरती झाला. ती मातीची काहीतरी पाणी धरायची क्षमता आहे, ती धरते, माती तेवढं पाणी धरते आणि त्यानंतर जास्त पाऊस पडत राहिला की मातीचं हळूहळू चिखलामध्ये रूपांतर व्हायला लागतं. आणि खाली बेस कुठला आहे, दगडाचा बेस आहे. त्या दगडाच्या बेसवरून, बेसॉल्टच्या बेसवरून मग माती घसरायला वेळ लागत नाही. बरोबर. एकदा घसरली मग म्हणजे वृक्षतोड हे त्याचं मुख्य कारण आहे. बेसिक रिझन त्याच्यामध्ये ते आहे. त्या व्यतिरिक्त आपण रस्ते करताना डोंगर कुठेही कापतो, कसेही कापतो, मायनिंग हा मोठा प्रॉब्लेम आपल्याकडे आहे. या सगळ्या गोष्टींमुळे या प्रोसेसना आपण जास्त हातभार लावत असतो, त्याचा वेग वाढतो आणि त्याचे परिणाम आपल्याला जास्त बघायला मिळतात. हां, ओझोन लेअरचं जे डिप्लेशन होतं आहे तर त्याचे एक्झॅक्टली कॉजेस काय आणि आपण त्याला प्रिव्हेंट कसं करू शकतो? ह्याच्यामध्ये जे आपले क्लोरोफ्लोरोकार्बन्स आहेत किंवा CFC केमिकल सगळे जे आहेत किंवा हॅलोन्स बेस्ड केमिकल्स आहेत, ह्यांच्यामुळे आपण ओझोन लेअर डिप्लेशन होतं हे आपण सर्वसामान्यपणे आता गृहीत धरलेली गोष्ट आहे. आता बेसिकली आपल्या पॉलिसीमध्ये किंवा गव्हर्नमेंट पॉलिसीमध्ये म्हणा किंवा जनरल मॅन्डेटमध्ये CFC फ्री किंवा CFC नसलेले पदार्थ वापरणे आता मॅन्डेट आलेलं आहे. ते आपण त्या दृष्टीने आपण आता प्रयत्न करतो, त्या दृष्टीने सामान आपल्याला मिळतं. आता CFC पदार्थ कुठे वापरतो आपण, तर बेसिकली सगळे कुलंट, आपल्या एअर कंडिशनरमधला कुलंट, गाडीमधल्या AC मधला कुलंट, हे जे आहेत सगळे किंवा फायर फायटिंग इक्विपमेंटमधले वापरलेले पदार्थ, हे बेसिकली सगळे ते पदार्थ कंटेन करतात की जे मुक्त झाल्यावरती ओझोन लेअरशी रिॲक्ट करत असतात. पण हे आता पदार्थ आपण वापरातनं कमी करतोय, डिफेज करतोय आपण ते. त्यामुळे येत्या कालावधीमध्ये त्याचा दुष्परिणाम कमी ह्याच्यामध्ये व्हायची शक्यता आपण आहे अशी म्हणू शकतो. आणि काही रिसर्च रिपोर्ट पण आहेत, ते म्हणतात की ओझोन लेअर परत फॉर्मेशन पण व्हायला लागलेलं आहे, असं पण रिपोर्ट आता यायला लागलेले आहेत. नक्कीच. पण यासाठी सगळ्यांचं सहकार्य आणि सगळ्यांचं एकत्र येऊन काम करणं खूप गरजेचं आहे. हां सर, तुम्ही जे बोललेला बायोडिग्रेडेबल, तुम्ही ते सॉईल बनवतात वेट गार्बेजने, तर ती सॉईल वॉटर कॅपॅसिटी होल्ड करू शकते? हो, करू शकते. म्हणजे ती संपूर्णपणे सबस्ट्रेट म्हणून वापरून त्याच्यामध्ये आपण झाडं लावू शकतो. आमच्याकडे टेरेस गार्डन आहे डेव्हलप केलेली. त्या टेरेस गार्डनमध्ये मातीचा एक पण कण नाही आहे. तर अशा प्रकारे जे ग्रीन वेस्ट होती त्याच्यापासून जे कंपोस्ट क्रिएट झालं, त्या कंपोस्टमध्ये मी झाडं लावली आहेत आणि त्याच्यामध्ये पपईचे झाड लागले, त्याला पपया लागलेत मोठ्या. आणि माझ्यापेक्षा मुंबईमध्ये काही लोकांनी केलेल्या टेरेस गार्डन आहे ज्याच्यामध्ये कोकोनट ट्री म्हणजे नारळाचं झाड एवढ्या एवढ्या पिंपामध्ये वाढवलं आहे. फक्त एवढ्याशा पिंपातल्या मातीवरती अख्खं नारळाचं झाड उभं आहे ज्याला नारळ लागलेले आहेत आता. आणि फळझाडं, विशेषतः फळझाडं त्याच्यामध्ये सगळ्यात चांगली होतात कारण त्याला न्यूट्रियंट्स, आणि ते नारळाचं झाड 3 ते 4 फुटच उंच आहे, जास्त उंच नाही आहे. अशा झाडांना जास्त उंची न मिळता चांगल्या प्रकारचे फ्रूट्स लागू शकतात. आजकल क्लाइमेट में इरेगुलर चेंज आ रहा है, जैसे कि ज़्यादा धूप होता है तो और बारिश के सीज़न में ज़्यादा ही बारिश होती है कभी कभी, और ठंडी के सीज़न में ज़्यादा ठंडी, तो वो भी इससे रिलेटेड है. या क्वाइट रिलेटेड. कारण प्रदूषण जे आहे ना, ते प्रदूषण बऱ्यापैकी लोकल आहे. लोकल म्हणजे त्या ठिकाणी होणार आहे. जेव्हा हवेचं प्रदूषण आहे तर ते कॅरी होतं, वाऱ्याबरोबर ते कॅरी होऊन लांब जाऊ शकतं. बाकीचं जे प्रदूषण आहे ना, म्हणजे विशेषतः जलप्रदूषण, हे त्या ठिकाणी लोकल आहे. म्हणजे तलाव खराब झाला, नदी खराब झाली, धरणातलं पाणी खराब झालं, अशा प्रकारचं लोकल प्रदूषण आहे. त्यामुळे या सगळ्यांचे परिणाम नक्की आजूबाजूच्या वातावरणावरती आणि हवामानावरती होतात. परंतु ते सगळेचे सगळे त्यामुळे होतं असं नाही आहे. मगाशी हे जसं म्हणाल ना, त्यातलं एक कारण हे प्रदूषण आहे. बाकी नैसर्गिक कारणं आहेतच की ज्याच्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी होत आहेत. आपण जे आपल्याला जे माहिती आहे ना, तो काळ काही 100 वर्षांचा आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला माणसाची हिस्ट्री सांगता येईल, इतिहास सांगता येईल. त्याच्यापूर्वीची आपल्याला इतिहास माहितीच नाही आहे. त्याच्यापूर्वीचं जे सगळं आहे तो गेस आहे, आपण केलेला अभ्यास आहे. त्या अभ्यासावरनं आपण सांगतो की असं झालं असावं. त्यामुळे पृथ्वीच्या आत्तापर्यंतच्या डेव्हलपमेंटमध्ये काय काय झालं, किंवा सीझन कसे येऊन गेले, किंवा कुठल्या कुठल्या पिरियडिकली काय काय गोष्टी घडल्या, कुठे वाळवंट होतं तिथे जमीन निर्माण झाली का फर्टाईल, किंवा फर्टाईल जमीन होती त्याचं वाळवंट झालं का. आपलं नॉलेज असलेला जेवढा काळ आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे, त्याच्या पूर्वीचं माहिती नाही आहे. त्यामुळे हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते पृथ्वीच्या सगळ्या आयुष्यातला अत्यंत छोटा भाग आहे. त्यामुळे पृथ्वीची जी हिस्ट्री आहे ना, ती महत्त्वाची आहे, ती निसर्गाची आहे. आणि निसर्ग जो आहे ना, तो आपल्याला सगळ्यांना अजून प्रेडिक्ट नाही करता आलेला. त्यामुळे निसर्ग त्याच्या गतीने बदलत राहणार. त्यामुळे त्याच्यामध्ये हे सगळे ट्रान्सफॉर्मेशन होत राहतात. म्हणजे आपल्या हातात एवढंच आहे की त्याची कमीत कमी हानी करून आपण इथे राहिलं पाहिजे, कारण हे निसर्गाने आपल्याला दिलेलं अंगण आहे, आपण त्याच्या अंगणात राहतोय.
हाँ सर, हम सब जानते हैं कि अभी लैंड की कमी हो रही है महाराष्ट्र में, सो हम बिल्डिंग्स एंड और बहुत सारी हॉस्पिटल्स एंड स्कूल्स के लिए हम लैंड जो फॉरेस्ट हैं वो सब काट रहे हैं। सो हम क्या कर सकते हैं कि हम वापस से वो सब पेड़ उगा सकें? सबके सामने वही क्वेश्चन है अभी की कहाँ से जमीन लाए जहाँ पे पेड़ उगाए जाए. टेक्नॉलॉजी आता अशी आली आहे की ज्याच्यामध्ये भिंतीवरती सुद्धा तुम्हाला झाडं लावता येतात किंवा टेरेसच्या टेरेस पूर्ण तुम्हाला कव्हर करता येते. काय करायचंय तर सूर्याला आहे ना जमिनीला गरम करायला द्यायचं नाहीये. सूर्याच्या आणि जमिनीच्या मध्ये फक्त एक झाड लावायचंय. त्यांनी फक्त झाडांनी सूर्याकडनं ऊर्जा घ्यायची आहे पण सूर्याकडनं हीट घ्यायची नाहीये. हे करायचं जर असेल तर जिथे चान्स मिळेल तुमच्या गॅलरीत असेल तुमच्या गच्चीत असेल झाड लावणं आवश्यक आहे. आणि सूर्याचे ऊन आहे ना ते जमिनीवर पडू द्यायचं नाही. तेवढं जरी केलं ना तरी आपण भरपूर म्हणजे त्यातनं एवढं प्रोडक्शन होईल ना एवढं बायोमास तयार होईल ना की आपल्या सगळ्या ऊर्जेच्या समस्या त्या फक्त बायोमासमधनं संपतील. आपल्याकडे मराठीत शब्दच हिरवगार असा आहे आणि ते हिरवं आणि गार हे दोन्हीही आपल्याला इथे साधायचे. हां आपण गाडीत CNG मग गॅस वापरतो. सगळे म्हणतात की म्हणजे नॅचरल गॅस हा चांगला गॅस आहे. तर तुमचं काय म्हणणं म्हणजे CNG गॅस वापरायचा की गाडी वापरायचीच नाही? मी गाडी वापरतो त्यामुळे गाडी वापरायचीच नाही असं मी म्हणू शकत नाही. गाडी वापरायला लागते कारण आपल्याला ज्या प्रकारच्या फास्ट मुवमेंट्स करायला लागतात त्याला शहरामध्ये तर अशा प्रकारची आवश्यकता असते. कुठली गाडी कुठलं फ्युएल वापरायचं तर CNG हे फ्युएल आता एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे असं म्हणतात. त्याच्याही पुढे जाऊन आता लोक हायड्रोजन फ्युएल वापरायचे अशा स्वरूपाची गाडीमध्ये काही सुधारणा करायला लागलेत ज्याच्यामध्ये तू पाणी फक्त टाकायचं गाडीमध्ये आणि गाडीमधल्या इलेक्ट्रिक यंत्रणेतनं निर्माण झालेला जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन ज्वलन करून त्याच्यावरनं गाडी चालवायचा प्रयत्न अमेरिकेतले लोक करत आहेत. तर मला असं वाटतं की याच्यामध्ये म्हणून माझं तर लहान मुलांना तेच मला सांगणं असतं की ह्याच्यामध्ये तुम्ही जो विचार करताय ना आत्ता तुम्ही असं का नाही विचार करत की पेट्रोलला पर्यायी फ्युएलने मी गाडी चालवून दाखवेन. तुम्ही त्याच पर्यायावरती का थांबलाय त्याच्या पुढचा पर्याय शोधणं आवश्यक आहे ज्याच्यामध्ये ह्युमन एनर्जी वापरून म्हणजे आपल्या शरीरातल्या हालचालीमुळे निर्माण होणारी एनर्जी वापरून एखादी व्हेकल चालवता आली पाहिजे. अशा प्रकारची काहीतरी गाडी अशा प्रकारचं काहीतरी व्हेकल किंवा चलनवलनाचं साधन जर आपण बनवू शकलो ना तर ते सोल्युशन आहे. ते सोल्युशनकडे आपण जायला पाहिजे. आपण आहे त्या वस्तूमधल्या ऑल्टरनेटिव्ह जर शोधत राहिलो ना तर बेटर ऑल्टरनेटिव्हचा विचार करू. या चौकटीच्या बाहेरचा जर विचार केला ना तर आपण टोटल रिप्लेसमेंट त्याला काढू शकतो. तर आणि ते तुमच्याच डोक्यात येऊ शकतं आणि या पिढीचं हे या पिढीची ती जबाबदारी आहे त्यांचं काम आहे. सर मगाशी आपण चर्चा करत असताना तुम्ही म्हणालात की भारत हा खूप श्रीमंत देश आहे आणि त्याची श्रीमंती कशा पद्धतीची आहे जरा सांगाल का? तुम्हाला सगळ्यांना वाटलं ना आपल्याकडे सूर्य किती दिवस असतो सनलाईट किती दिवस असतो सगळे वर्षातले किती दिवस असतो ऑलमोस्ट 355. एक 10-12 दिवस पावसाचे असतात ज्या वर्षी सूर्य नसतो. मग सूर्याचं जे किरण आपल्या डोक्यावर पडतात हा आपला ॲसेट नाही आहे. एनर्जी कुठून येते सूर्याकडनं. सगळ्या जगाला एनर्जी फक्त सूर्य पुरवतो. मग हा आपला ॲसेट नाही आहे की ज्याच्या डोक्यावरती 365 दिवसातले 355 दिवस सूर्य उगवतो आणि सेम प्रखरतेने तळपतो तर ती आपली ॲसेट नाही आहे. डू यू थिंक इट ॲज अ ॲसेट? विचार करता का हा ॲसेट आहे आपला? दुसरं आहे आपल्याकडे पडलेला पाऊस आहे ना सगळं स्टॅटिस्टिक्स काढा पावसाचं ॲव्हरेजच्या पेक्षा 10% कमी. अगदी जेव्हा दुष्काळ पडला तीव्र तेव्हा ॲव्हरेज जेवढा पाऊस पडतो आपल्याकडे त्याच्यापेक्षा फक्त 10% कमी पाऊस पडलाय. मी सगळ्या देशाचं म्हणजे एखाद्या गावाचं सांगत नाही आहे सगळ्या देशाचं एकदम सांगतोय. एवढा पाऊस आपल्याकडे निश्चितपणे पडतो. मग आपला ॲसेट नाही आहे की भारतासारख्या देशामध्ये इतका पाऊस पडतो की ॲव्हरेजपेक्षा फार फार तर 10% कमी पडतो. हा आपला ॲसेट नाही आहे. आपण फक्त पाणी सांभाळून ठेवत नाही. तिसरा ॲसेट आहे आपल्याकडे जमीन आहे. आत्ता कुठेही जा कोकणात नका जाऊ कुठेही जा देशावर जा कुठे पण जा भारतात कुठेही जा विमानातनं बघा भारताकडे आत्ता सगळीच्या सगळी जमीन हिरवीगार आहे. कुठेच तुम्हाला जमीन दिसणार नाही लाल आहे का काळी आहे या क्षणाला आहे ना. मग सगळी जमीन फर्टाईल आहे. सगळी जमीन बायोमास क्रिएट करू शकते की नाही. आपण त्याचा विचार का नाही करत? आपण म्हणतो मला कॉम्प्युटर इंजिनियर व्हायचं कारण आमचे सगळे ब्रेन इतके ॲक्टिव्ह आहेत की आम्ही कॉम्प्युटरमध्ये मोठं काहीतरी करू शकतो. पण या 3 ॲसेट्सचा बेसिक उपयोग करून आपण जर एवढे समृद्ध आहोत तर याच्यातनं काही निर्माण करण्याचा का नाही विचार करत?
वाय यू डोंट थिंक ॲग्रिकल्चर किंवा शेती करणं किंवा गावात जाऊन राहणं ही करिअर का नाही विचार करत? ही पण करिअर आहे. आणि या करिअरमधनं आपण देशाला स्वतःला सुद्धा समजू. तुमचं नक्की आयुष्य जर तुम्ही शहर सोडून गावात जाऊन राहिलात ना, तुमचं आयुष्य 10 वर्षांनी वाढेल. हे मी तुम्हाला आत्ता लिहून देतो. सगळ्यांचं आपलं नक्कीच नक्की वाढेल. आणि तुम्ही अशा वयात आहात की ज्या वयात तुम्ही ठरवू शकता, आपल्या आई वडिलांना सांगू शकता, प्रसंगी हट्ट करू शकता आणि गावात जाऊन राहू शकता. आणि भविष्याचं स्वप्न पाहत असताना त्या स्वप्नाला एक हिरवी दिशा आपण नक्की देऊ शकतो. आणि मला वाटतं आजच्या या चर्चेतून अशा खूप गोष्टी असतील ज्यांचा आपण कधी विचार केला नसेल, ज्या आधी कधी आपल्याला जाणवल्या नसतील, त्या आज आपल्याला जाणवल्या असतील. मला एका महान तत्वचिंतकाचं एक वाक्य या ठिकाणी आठवतंय. त्यांनी असं म्हटलं होतं की निसर्गाची गती ही कासवासारखी असते. तो अतिशय हळू गतीने काम करत असतो, पण ती गती ठाम असते. आणि निसर्गाची ही निश्चितता आहे, त्याच्यावरती आपण अनिश्चिततेचं मोहर कुठेतरी लावतोय, ते प्रश्नचिन्ह उभं करतोय. ते पुसण्याचा आपापल्या परीने जरूर प्रयत्न करूया. आणि आपण सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न केला तर नक्कीच एक सुजलाम सुफलाम वसुंधरा आपण जतन करू शकू आणि पुढील पिढ्यांच्या हाती हा ठेवा देऊ शकू. आजची ही चर्चा इथेच थांबूया. भेटूया पुढील भागामध्ये. तोवर नमस्कार, धन्यवाद.